स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. नमस्कार, स्वराज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. योगेश कदमांनी संवेदनशीलपणे बोलावं, मुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला. तर तारतम्य बाळगावं, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टोचले कान. तर विरोधकांकडून वक्तव्याचा विपर्यास, योगेश कदम यांच्याकडून आरोपांचं खंडन. बलात्कार प्रकरणावर योगेश कदम आणि संजय सावकार यांचा वादग्रस्त वक्तव्यामुळे संताप. त्यांना ठोकून काढलं पाहिजे, राऊतांचा हल्लाबोल. मंत्र्यांनी लाच सोडली, आव्हाडांचं वक्तव्य. नराधम दत्ता गाडेचा अत्याचार केल्यावर 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न, 2 वेळा गळफास घेऊन आणि एकदा कीटकनाशक पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न फसला. शिरूर मधल्या गुन्हाड गावातून मध्यरात्री 1:30 वाजता दत्ता गाडीच्या मुसक्या आवळल्या. थोड्याच वेळात कोर्टात हजर करणार, खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आला. बीड जेलमध्ये वाल्मिकीला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा देशमुख कुटुंबाचा आरोप. कर्मचारी मदत करत असतात याचा दावा, तर धनंजय मुंडे यांचा तसा आदेश असेल, वडेट्टीवारांचा आरोप. शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बोलणारे प्रशांत कोरटकर अजूनही नॉट रिचेबल. अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती. नागपूर आणि कोल्हापूर पोलीस शोधासाठी मध्य प्रदेशात. सरकारच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी शरद पवारांचा प्लॅन. 100 दिवसीय कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी बनवणार शॅडो कॅबिनेट. पक्ष संघटनासाठी पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा अजेंडा. मातोश्रीवरील बैठकीत विरोधी पक्ष नेत्यांनी पदासाठीच नाव जवळपास निश्चित. भास्कर जाधवांचं नाव आघाडीवर, तर मुंबईतल्या आमदारांचा आदित्य ठाकरेंसाठी आग्रह. सुनील प्रभूंच्या नावाचाही विचार. राज्याच्या अर्थसंकल्पातील 43% निधीचाच वापर. गेल्या 5 वर्षातल्या खर्चाचा निच्चांक. लाडकी बहीण योजनेचा खर्चाला हातभार. राज्यामध्ये 17,500 मराठी शाळा बंद होण्याची शक्यता. 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांवर गंडांतर. आजच स्वराज मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.